नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाले या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे हे शिरोळ्याचा ठेचा। तर तो कशा पद्धतीने बनवतात तो तुम्हाला आज मी दाखवणार आहे। नेहमी आपण याची भाजी बनवतो, पण आज मी त्याचा ठेचा बनवणार आहे। तर हे मी असे गोल कापून घेतलेले, याचे वरचे साल काढलेत आणि याचे गोल कापून पाण्यात ठेवलेत। त्यानंतर इथे घेतले लसूण आणि 2 मिरच्या, आणि इथे मी थोडीशी त्यात डाळ टाकणार आहे चण्याची। ही मी शिजवून म्हणजे 1-2 शिट्ट्या करून घेतलेली होती। ही ऑप्शनल आहे, जर नसेल तुमच्याकडे लगेच तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण ही टाकल्यामुळे अजून छान टेस्ट येते। आता आपण काय करायचंय, ठेचा म्हटलं तर ठेचूनच त्याची टेस्ट छान होते। तर आता मी हे ठेचून घेणार आहे। हे तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा याचं असं ओबड-धोबड तुम्ही असं वाटून घेऊ शकता, पण असं ठेचल्यामुळेच त्या ठेच्याला एक छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला एकदम पण बारीक करायचं नाहीये, असं जाडसरच ठेवायचंय। तर मी हे असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे काय करायचंय, काढून घ्यायचंय। तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर खूप चांगलंच, त्याच्यामुळे त्यात चांगलं वाटता येतं आपल्याला। आता मी काय करणार आहे, हे थोडे थोडे करून हे सुद्धा असेच आपल्याला ठेचून घ्यायचे, कारण आपण ठेचा बनवतोय त्यामुळे मिक्सरचा वापर न करता असं ठेवायचं। हे बघा, एकदम पण बारीक नाही करायचं, असं ठेवायचं। तर हे पण आपण काढून घेऊया। आणि सगळे असे थोडे थोडे करून ठेचून घ्यायचे। तर असा हा ठेचा नक्की बनवून बघा। जेवणाबरोबर आपण मिरचीचा ठेचा तर बनवतोच, पण असं वेगळं काहीतरी। तर मी हे असं एका प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्यात तो आता गरम झालेला आहे चांगला। त्यात आता आपण टाकूया तेल। जिरं, आणि जे मिरची
मिरची आणि लसूण वाटलंय ते टाकून घ्यायचं आपल्याला. आणि हे असं तेलात 2-3 मिनिटं असं परतवून घ्यायचं. याची नेहमीच तुम्ही भाजीच खाता, त्यामुळे असा ठेचा बनवून नक्की ट्राय करा. छान असं परतवून झालं की त्यानंतर टाकूया आपण हळद. थोडंसं धना जिरा पावडर. मस्त असं सुगंध एकदम मिरचीचा ठेच्याचा सुटलेला आहे. आणि आता हे छान असं परतवलं की त्यानंतर आता आपण हे याला पाणी सुटतं, हे पाण्यासकटच असं यात टाकायचं. चवीनुसार मीठ. त्यानंतर कोथिंबीर. त्यामध्ये आपण आता टाकूया थोडंसा हे भाजून मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं, थोडंसं टाकूया. पुन्हा परतवून घ्यायचं. आपण ही डाळ पण त्यात ऍड करूया. आणि 5-7 मिनिटं वाफ काढून घेऊया याची चांगली. आपण बघूया, हे बघा मस्त आपला ठेचा रेडी झालेला आहे आणि यातलं पाणी सुद्धा सुकलंय आणि आपला हा मस्त असं शिजलेला पण आहे. डाळ तर आपली शिजलेलीच होती आणि आपला हा शिरोळ्याचा ठेचा मस्त असा रेडी झालेला आहे. हे बघा, हा तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबर खाऊ शकता, पण भाकरी बरोबर तो खूप सुंदर लागतो. जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्हाला मिरचीच्या ठेच्याचीच फक्त गरज नाही, तर तुम्ही ह्या शिरोळ्याचा ठेचा सुद्धा बनवून खाऊ शकता. तर आता मी गॅस बंद करते. तर हा कसा वाटला तुम्हाला शिरोळ्याचा ठेचा, तर नक्की कमेंट करून सांगा. तर आपला हा मस्त असा ठेचा शिरोळ्याचा रेडी झालेला आहे. गरमागरम मस्त
आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। जर या शिरवाळ्याच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि नक्की ट्राय करा एकदा। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय सर्वांना।